आणि किंग सर्कल परिसरामध्ये देखील मुसळधार असा पाऊस कोसळतोय। मुसळधार पावसामुळे सखल भागात आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। काल अशाच पद्धतीने किंग सर्कल परिसरामध्ये काहीसं पाणी साचलेलं होतं आणि त्यानंतर आज सकाळच्या सुमारास मुसळधार अशा पावसाने सुरुवात केलेली आहे आणि पुन्हा एकदा या भागामध्ये पाणी साचलंय। अपडेट देतात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, काल देखील आपण पाहिलेलं होतं की याच ठिकाणी पाणी साचलेलं होतं आणि आज पुन्हा एकदा तीच स्थिती दिसतेय। सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे? वाहतुकीवरती काही परिणाम झालाय का? आकांक्षा, किंग सर्कल परिसर कायम ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो त्यावेळेस या ठिकाणी पाणी भरल्याची आपल्याला चित्र पाहायला मिळतं। सध्याही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे। मात्र महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी असणारे मॅनहोल जवळ उभे आहेत आणि ते ओपन करून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करत आहेत। साधारणपणे मागच्या 1 तासापासून हे सगळे काम जे आहे या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहेत। महानगरपालिकेच्या वतीनं सातत्याने या ठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात। यंदा देखील या ठिकाणी मोठमोठे जनरेटर देखील आणण्यात आलेले आहेत, गाड्या आणण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पाणी साचू नये यासाठी पाणी उपसा करण्यासाठी अशा पद्धतीच्या मोठ्या जनरेटर व्हॅन आणून त्या माध्यमातून पाण्याचा उपसा समोर सुरू असल्याचं आपल्याला दिसत आहेत। महानगर यासोबतच या संपूर्ण परिसरामध्ये महानगरपालिकेचे 15 ते 20 कर्मचारी सध्या सकाळपासून काम करत आहेत। वाहतूक जर आपण पाहायला गेलो तर वाहतुकीवर याचा नक्कीच परिणाम झालेला आहे। एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये आभाळ आलेला आहे, त्यामुळे दृश्यमानता कमी झालेली आहे, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात किंग सर्कल परिसरात पाणी साचल्यामुळं वाहनांना मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागतोय। सध्या तरी रेल्वे सेवा असेल, वाहतूक सेवा असेल ही सध्या सुरळीत सुरू आहे। मात्र अनेक ठिकाणी नागरिकांना, प्रवाशांना गाड्यांमधून अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं देखील आपल्याला दिसत आहेत। बेस्टचे कर्मचारी, खास करून वीज वितरण विभागाचे देखील कर्मचारी जे आहेत ते या संपूर्ण परिसरामध्ये आहेत आणि कुठेही शॉर्ट सर्किट सारखी घटना घडू नये किंवा घडल्यास त्या ठिकाणी तत्काळ उपाययोजना केली जाईल यासाठी प्रयत्नशील असल्याचं आपल्याला आकांक्षा दिसत आहेत। पुढचे काही तास अतिशय महत्त्वाचे आहेत। मुंबईमध्ये जोरदार पाऊस कोसळणार आहे। 5 जुलैपर्यंत हवामान खात्याने अशा पद्धतीची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी असं आवाहन एबीपी माझाच्या आणि सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना करत आहे। नक्कीच, धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।